हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? सो वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण बोलणार आहोत जर्मनीमधल्या सिटी रजिस्ट्रेशन प्रोसेसबद्दल, ज्याला की इथे अन्मेल्डुंग असं म्हटलं जातं. सो अन्मेल्डुंग म्हणजे काय? सो बेसिकली जेव्हा तुम्ही जर्मनीमध्ये येता आणि एखादं घर किंवा एखादी रूम तुम्ही रेंटवर घेता इथे राहण्याकरता, तेव्हा ही मॅन्डेटरी एक प्रोसेस आहे सिटी रजिस्ट्रेशन, जी तुम्हाला इथे करावी लागते. सो बेसिकली त्यामध्ये काय करावं लागतं, तर तुम्हाला तुमच्या लँडलॉर्डकडनं एक लेटर घ्यावं लागतं, ज्याच्यामध्ये लँडलॉर्डचं साईन, त्याच्या डिटेल्स या मेन्शन असतात. आणि त्याच्यामध्ये बेसिकली लिहिलेलं असतं की माझं ह्या ॲड्रेसवर असणारं घर किंवा रूम मी ह्या व्यक्तीला रेंट मी देत आहे आजपासून, ह्या तारखेपासून, आणि पुढचे काही महिने किंवा काही वर्ष ही व्यक्ती इथे रेंटनी राहणार आहे. आणि ते लेटर घेऊन आणि तुमचा पासपोर्ट आणि विजाच्या डिटेल्स घेऊन तुम्हाला इथल्या लोकल गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जायचं असतं आणि तिथे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स दाखवायचे असतात. सो त्याची प्रोसेस अशी असते की फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला तुमच्या लँडलॉर्डकडनं हे लेटर घ्यावं लागतं. सेकंड, यांची एक लोकल वेबसाईट आहे इथली, तिथे तुम्हाला जाऊन तुमचं सुटेबल डेट आणि टाईम सिलेक्ट करावं लागतं. तुमच्या जवळचं रजिस्ट्रेशन ऑफिस सिलेक्ट करावं लागतं आणि जे टाईम आणि डेट तुम्ही सिलेक्ट कराल त्या टाईमला तुम्हाला तिथे पोचावं लागतं. सो ती जी वेबसाईट आहे त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, सो दॅट तुमच्यापैकी कोणी जर येत्या काही काळामध्ये जर्मनीमध्ये मूव्ह होणार असेल आणि तुम्हाला जर ही अन्मेल्डुंग प्रोसेस पूर्ण करण्याकरता काही हेल्प लागणार असेल तर त्या लिंकमधून तुम्ही ती हेल्प घेऊ शकता. सो इथे पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो, म्हणजे ही सिटी रजिस्ट्रेशन प्रोसेस का करावी लागते किंवा ही मॅन्डेटरी आहे का करणं. तर हो, ही खूप महत्त्वाची स्टेप आहे इथली. इनफॅक्ट जर्मनीमध्ये जेव्हा तुम्ही लँड होता आणि जेव्हा तुम्ही घर किंवा रूम रेंटवर घेता, तेव्हा ही तुमची पहिली महत्त्वाची स्टेप आहे. कारण हे सिटी रजिस्ट्रेशनचं जे लेटर तुम्हाला मिळतं रजिस्ट्रेशन केल्यानंतर, त्या लेटरशिवाय तुम्ही इथे कुठलंही पुढचं काम करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर इथे पोस्टपेड मोबाईल नंबर घ्यायचा असेल, तुम्हाला हे अन्मेल्डुंगचं पेपर लागतो. तुम्हाला जर इथे बँक अकाउंट ओपन करायचं असेल, तुम्हाला अन्मेल्डुंग लागतं. तुम्हाला इनफॅक्ट पुढे जाऊन जेव्हा इथे जॉब मिळेल किंवा तुम्हाला इथे जेव्हा टॅक्स पे कराल तुम्ही, तर त्या टॅक्ससाठी तुम्हाला एक टॅक्स नंबर घ्यावा लागतो. तो टॅक्स नंबर मिळवण्याकरता सुद्धा हे अन्मेल्डुंग महत्त्वाचं आहे. सो दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट अँड फर्स्ट स्टेप दॅट एव्हरी पर्सन हॅज टू डू वन्स यू आर हिअर इन जर्मनी. चला मग आता आपण जाऊयात माझ्या इथल्या लोकल गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये आणि बघूयात आपल्याला पुढे काय स्टेप्स करायच्या आहेत या अन्मेल्डुंग प्रोसेसमध्ये. आणि आपण माझ्या इथल्या लोकल ऑफिसला पोचलेलो आहोत. हे इथलं लोकल ऑफिस आहे. तिथे समोर जे तुम्हाला एंट्रन्स दिसतो आहे, जिथे लिहिलेलं आहे ब्युर्गर सर्व्हिस स्यूड, तिथे मला जायचं आहे आतमध्ये. सो अनफॉर्च्युनेटली मी आतला व्हिडिओ शूट नाही करू शकणार आहे, बिकॉज ते अलाउड नाही आहे. बट मी थोडक्यात तुम्हाला इथे एक्सप्लेन करते काय करायचं आहे आज जाऊन. सो तुम्हाला त्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये एंटर केल्यानंतर एक टिकेटिंग काउंटर दिसतं समोर, जिथे तुम्हाला तुमच्या मेलवर एक कोड आलेला असतो. जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट बुक करता त्या ऑफिसमधली, तेव्हा एक कोड येतो. तो कोड आणि तुमची बर्थ डेट असं तुम्हाला तिथे एंटर करायचं आहे त्या मशीनमध्ये. आणि एंटर केल्यानंतर त्यातून एक तिकीट बाहेर येतं, ज्याच्यावर तुमचा तिकीट नंबर लिहिलेला असतो. आणि मग जसं आपल्या इथे इंडियामध्ये तुम्हाला बँकेमध्ये वेट करायचा असतो आपला काउंटर नंबर डिस्प्ले होण्याकरता, तसा तुम्हाला वेट करायचा आहे. तुमचा काउंटर नंबर जेव्हा डिस्प्ले होईल तेव्हा त्या नंबरच्या काउंटरला तुम्हाला जाऊन तिथल्या ऑफिसरला भेटायचं आहे. सो भेटल्यानंतर बेसिकली ते तुम्हाला बेसिक क्वेश्चन्स विचारतात की तुमचं पर्पज काय आहे जर्मनीला व्हिजिट करायचं, तुम्ही किती दिवस इथे प्लॅन करताय स्टे करायचा. सो तुम्हाला त्या बेसिक क्वेश्चन्सचा आन्सर्स द्यायचे आहेत. फॉर्च्युनेटली जर तुम्हाला जर्मन येत नसेल तर तुम्ही तिथे सांगू शकता की मी इंग्लिशमध्ये बोलणं प्रेफर करते आणि तिथल्या ऑफिसर्सला इंग्लिश येतं. ते तुम्हाला इंग्लिशमध्ये हे सगळे क्वेश्चन्स विचारतात. त्याचे आन्सर्स तुम्ही दिल्यानंतर ते तुमचे सगळे पेपर्सच्या कॉपीज काढतात, त्यांच्याकडे सेव्ह करतात. आणि जर तुमचे पेपर्स सगळे व्यवस्थित असतील ॲज पर द प्रोसेस, तर तुम्हाला एक लेटर दिलं जातं ज्याच्यावर त्यांचा स्टॅम्प असतो आणि ज्याच्यावर तुमचं नाव आणि तुमचा नवीन ॲड्रेस असं दोन्ही मेन्शन असतं. सो बेसिकली ह्याला तुम्ही म्हणू शकता की तुम्हाला तो पेपर मिळाल्यानंतर तुमची अन्मेल्डुंग प्रोसेस ही कंप्लीट झाली. आता माझ्याबरोबर काय झालं, आज तो एक्सपिरियन्स मला शेअर करायचा आहे तुमच्याबरोबर. सो मी जेव्हा तिथे गेले तेव्हा मला एक छोटंसं चॅलेंज फेस झालं.
माझा जेव्हा तिकीट नंबर माझा जेव्हा काउंटर नंबर तिथे डिस्प्ले झाला आणि मी त्या काउंटरवर गेले, तेव्हा माझे पेपर्स चेक केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की माझे जे लँडलॉर्ड आहेत त्यांनी तिथे ॲड्रेस त्यांचा स्वतःचा जो आहे जिथे ते राहतात तो ॲड्रेस मेन्शन केलेला नाही. सो आम्ही ही तुमची अनमेल्डिंग प्रोसेस आत्ता कंप्लीट नाही करू शकत. तुम्हाला परत जावं लागेल आणि तुम्हाला त्यांच्याकडून त्यांचा एक्झॅक्ट करंट ॲड्रेस लिहून आणावा लागेल. सो मला थोडं टेन्शन आलं होतं की हे झालेलं नाही म्हणजे आता मला परत नवीन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार, ती मला परत आता कधीची मिळेल, माझी प्रोसेस कधी कंप्लीट होणार, कारण जोपर्यंत हे सगळं होत नाही तोपर्यंत मला माझं बँक अकाउंट ओपन करता येणार नाही. सो मी थोडीशी निराश होऊन घरी आले परत. माझ्या घरापासून ते ऑफिस हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. परत आले. फॉर्च्युनेटली ज्यांच्या घरी मी राहतीये ते घरी होते. त्यांनी तो फॉर्म परत भरला, सगळ्या डिटेल्स परत भरल्या आणि जेव्हा मी चेक केलं नवीन अपॉइंटमेंटसाठी, तेव्हा मला जस्ट अर्धा तास नंतरची अपॉइंटमेंट लगेच मिळाली. सो हे सांगण्यामागचा माझा हेतू असा होता की तुमच्याबरोबर सुद्धा असं होऊ शकतं आणि असं जर काही झालं, जर काही प्रॉब्लेम आला तुमच्या सिटी रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये, तर लगेच निराश होऊ नका की आता कधी अपॉइंटमेंट मिळेल आणि कधी माझी प्रोसेस कंप्लीट होईल. तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपर अरेंज झाल्यानंतर तुम्हाला पटपट अपॉइंटमेंट्स इथे मिळतात. फॉर्च्युनेटली मी जेव्हा ते नवीन लेटर घेऊन अर्ध्या तासाने तिथे पोचले, माझे सगळे बाकी डॉक्युमेंट्स क्लिअर होते. सो लिटरली 10 मिनिटामध्ये माझी पूर्ण प्रोसेस तिथे कंप्लीट झाली आणि माझ्या हातात अनमेल्डिंगचा सिटी रजिस्ट्रेशन कंप्लिशनचा पेपर आलेला होता. आता सिटी रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा तुमच्या हातात अनमेल्डिंग लेटर येतं, त्याच्यानंतर तुमची पुढची स्टेप काय असायला पाहिजे जेव्हा तुम्ही जर्मनीमध्ये न्यू आहात तेव्हा, तर पुढची स्टेप आणि महत्त्वाची स्टेप आहे बँक अकाउंट ओपनिंग. सो बँक अकाउंटसाठी कुठले कुठले ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत, कुठले ऑप्शन्स इझी आहेत, स्पेशली जर तुम्ही इथे स्टुडंट विजावर किंवा माझ्यासारखं अपॉर्च्युनिटी कार्ड विजावर आला आहात आणि तुम्ही तुमचं ब्लॉक्ड अकाउंट घेऊन इथे आलेला आहात, तर तुम्हाला हे फार महत्त्वाचं आहे की लवकरात लवकर तुम्ही तुमचं इथलं बँक अकाउंट ओपन करा, सो दॅट तुमच्या ब्लॉक अकाउंटमधले जे तुमचे मंथली पेआउट्स आहेत ते तुम्हाला लवकर मिळायला सुरुवात होईल. तर ह्याच्यासाठी तुम्हाला कुठले इझी ऑप्शन्स आहेत आणि कसं बँक अकाउंट ओपन करायचं ह्यासाठी मी पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे लवकरच. सो प्लीज स्टे ट्यून टू माय चॅनल. आणि तुम्हाला सुद्धा जर हेल्प हवी असेल ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तर तुम्ही मला DM करू शकता. मीनवाईल तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह आणि हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि आपण लवकरच भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये विथ सम मोर इन्फॉर्मेशन, मोर हेल्पफुल इन्फॉर्मेशन अबाउट जर्मनी अँड लाईफ इन जर्मनी. टिल देन, बाय बाय, सी यू, सायनारा.